त्यांची पाद्योपचारानं पूजा झाली आणि नारदाना हा मेनाक राजा सांगतोय, देवर्षी आपण सगळीकडे यांना ही मुलगी झाली आणि पर्वत उदरी जन्मे पार्वती म्हणून नाम ती आली. पर्वतामध्ये तिचा जन्म झाला म्हणून तिचं नाव पार्वती असं ठेवलंय. नारदांनी बघितलं, म्हटलं राजा ही हो माझीच मुलगी पार्वती. वा वा वा, एवढी मोठी झाली, अगदी लहान असते. रात्र निद्रा परिमित घ्यावी, रात्र निद्रा परिमित घ्यावी, भोजनातही विधी असावी, शब्द वल्गना मुळी न करावी, शब्द वल्गना मुळी न करावी, साधक जीवे जरी म्हणशील योगी व्हावे, नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सगळ्या भगवत भक्तांना माझा द्वारकानाथ जडी यांचा नमस्कार. आज आम्ही इथे वास्कोमध्ये दिनांक 9 मार्च 2026 ह्या दिवसापासून त्या भगवंताने आम्हाला शक्तिबुद्धी प्रेरणा दिली आणि आम्ही वास्कोचे संपूर्ण ब्राह्मण आणि हिंदू समाज या सगळ्यांना एकत्रित येण्यासाठी आज आम्ही इथे भागवत सप्ताह सुरू करायचं आमच्या मनात आलं आणि त्याप्रमाणे 9 तारखेपासून आमची भागवत सप्ताहाला सुरुवात झाली. विशेषत्वे करून काय आहे की वास्को या गावामध्ये संभाजीनगरमध्ये भागवत सप्ताह हा आतापर्यंत तसा झालेला नव्हता असं मला बऱ्याच जाणत्या माणसांनी सांगितलं. ज्या वेळेला आम्ही हे करायला पुढे आलो त्यावेळेला त्या लोकांनी आम्हाला असं सांगितलं की भागवत सप्ताह हा इथे बऱ्याच वर्षात झालेला नाही. त्या इथे काही डॉक्टर लोक आहेत, काही जाणते लोक आहेत, ते लहानपणी इथे येऊन भागवत सप्ताहात ऐकायचे, म्हणजे कोंड्यातनं वगैरे गुरुजी येऊन ऐकायचे असं त्यांनी सांगितलं. पण श्रीकृष्णाने मला व जे इथे पुजारी आहेत बायणामध्ये प्रसाद भटजी ह्या आम्हा दोघांना ताकद दिली आणि आज आम्ही या सगळ्या वास्कोवासियांच्या सहकार्याने हा वास्को इथे प्रथम भागवत सप्ताहाचा ज्ञानयज्ञ सुरू झालेला आहे. 9 तारीख 9/3/2026 रोजी दररोज सकाळी संहिता वाचन होतं. भागवत संहिता वाचन सकाळी होतं, जवळजवळ 4.5 तासाचं ते वाचन असतं. त्यानंतर संध्याकाळी 4:30 ते 8:30 ह्या कालावधीत पुरुषोत्तम बुवा पोखरणकर कुडाळचे ह्यांना आम्ही विशेषत्वे करून ह्या भागवत प्रवचनासाठी बोलवलेले आहेत. त्यांच्या साथीला इथलेच अमेय पटवर्धन म्हणून आहेत, त्यानंतर धनंजय प्रभुदेसाई म्हणून त्यांच्याबरोबर येतात. असा हा कार्यक्रम आजपर्यंत, आज आमचा 9-10 आज 11 तारीख, हा 3 दिवस झाले. असाच अजून रविवारपर्यंत आमचा हा कार्यक्रम चालला आहे. रविवारी पूर्णाहुती आहे. तर सर्व वास्कोवासियांना मला आवाहन करायचे की ह्या कार्यक्रमाला येऊन आपण सर्वांनी या ज्ञानयज्ञामध्ये भाग घेऊन आपली भगवत भक्ती इथे समर्पण करावी. धन्यवाद.